दर्यापूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या धक्कादायक घटनेने आदरले आहेत। शहरातील प्रसिद्ध माहुरे ज्वेलर्स या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या थरारक घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दर्यापुरात वारंवार घडणाऱ्या चोरी आणि दरोड्याच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। नेमके काय घडले आहे पाहूया विशेष रिपोर्ट। दर्यापूर शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या माहुरे ज्वेलर्स या दुकानावर अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी धाड टाकली आहे। दरोडेखोरांनी काही क्षणात संपूर्ण कारवाई करत दुकानातील मौल्यवान दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण घटनेचा थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपींची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। दर्यापूर शहरात यापूर्वीही चोरी आणि दरोड्याच्या अनेक घटना घडल्या होत्या। त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे। व्यापाऱ्यांनी शहरात रात्री आणि दिवसा पोलीस गस्त वाढवावी, प्रमुख बाजारपेठांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करावी आणि आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून आरोपींचा शोध घेण्याकरिता विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे। पोलीस लवकरच या गुन्ह्याचा छडा लावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। दर्यापुरातील माहुरे ज्वेलर्सवरील हा सशस्त्र दरोडा केवळ एका दुकानावरील हल्ला नसून शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनला आहे। सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेतील आरोपींना पोलीस किती आणि लवकर अटक करतात आणि शहरातील गुन्हेगारीवर कितपत आळा घालतात याकडे आता संपूर्ण दर्यापूरसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।